मराठवाड्यामध्ये मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये नकाशांच्या डिजिटलायझेशनच्या नावाखाली जवळपास 26 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। या घोटाळ्याची आता विभागीय चौकशी होणार आहे। बीड, लातूर आणि हिंगोलीच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून तातडीने कागदपत्रांसह हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले। मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर नकाशांचं डिजिटलायझेशन करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। मात्र त्यासाठी ई-निविदा प्रक्रियेला बायपास करत काही विशिष्ट एजन्सींना कामाचं वाटप केल्याचा आरोप आहे। नेमका हा घोटाळा काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीड, लातूर, धाराशिव पथदर्शी प्रकल्प म्हणून नकाशांचं डिजिटलायझेशन, ई-निविदा प्रक्रिया बायपास करत विशिष्ट एजन्सींना काम। एजन्सींनी कागदोपत्री काम दाखवून 25 कोटी 82 लाख कोटी घोटाळा केल्याचा आरोप। मोफत उपलब्ध झालेल्या टोपो शीटसाठी 30,000 रुपये खर्च दाखवला। नकाशावर विद्यमान किंवा प्रगतीपथावरील योजनांची माहितीच नाही। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, घोटाळा झालेला आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, मराठवाड्यातल्या बीड, हिंगोली आणि लातूर या 3 जिल्ह्यामध्ये जिल्हा मृद व संधारण विभागाच्या वतीनं कामं करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं होतं। मात्र ती सगळी कामं कागदोपत्री दाखवली आणि जवळपास 25 कोटी 82 लाख रुपयेची देयक उचलण्यात आल्याचा एक घोटाळा समोर आलेला आहे। आणि या प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्यासंदर्भातलं पाऊल याच विभागाच्या छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयाने घेतलेला आहे। आणि त्यामुळे सगळ्या या प्रक्रियेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत। कारण कुठलीही ई-निविदा प्रक्रिया पूर्ण न करता कामाचे छोटे छोटे तुकडे केले, म्हणजे 3-3 लाखाचे जवळपास 1200 तुकडे केले आणि ते आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला ते कामाला दिले आणि त्यातून लाखो रुपयाचा गैरव्यवहार केल्याचा एक ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी होणार आहे। आणि त्यामुळं काही वर्षापूर्वी अशाच पद्धतीने जलसंधारण विभागाचे वेगवेगळे कारनामे समोर आले होते। हा कारनामा आल्यानंतर अनेक जण चकित झालेले आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।